धरण क्षेत्रातही हवा तसा पाऊस न पडल्याने मुंबईत पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणजे गेल्या 2 दिवसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शून्यावर आलेल्या या धरणातील साठ्यात 1.5% भर पडली आहे. यामुळे 7ही धरणांचा एकूण पाणी साठा 7.15% पर्यंत पोहोचला आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात महापालिका मागे घेऊ शकते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांची पाणी साठवण क्षमता 14,47,363 दशलक्ष मीटर असून दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई महापालिकेने आधी 5% आणि त्यानंतर 10% पाणी कपात लागू केली. त्यानंतर मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या 2 दिवसात मुंबई महानगरात काही प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रातही संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काही अंशी वाढ झाली आहे. 30 जून पर्यंत 7ही धरणात 5.46% पाणी साठा होता. आता हाच साठा मंगळवारपर्यंत 7.15% झालाय. सध्याच्या घडीला धरणामध्ये 1,03,503 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. सन 2023 मध्ये याच तारखेला 2,22,868 दशलक्ष लिटर तर 2022 मध्ये 1,70,520 दशलक्ष लिटर पाणी साठा होता.